I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 75 पाठ 75. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आय विल प्ले लंगडी. आय विल eat ladoos. I will play cricket and I will eat mangoes. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात भविष्य काळातल्या वाक्यांचा सराव करूया. आय विल गो होम. आय विल ड्रिंक टी. ही सर्व वाक्य भविष्य काळातली आहेत, म्हणजे पुढे काय होणार आहे त्याबद्दल. अशी वाक्य आज वेगवेगळ्या मुलांनी सांगायची आहेत. उद्या तुम्ही काय करणार त्याबद्दल प्रत्येक मुलांनी एक एक वाक्य सांगायचं. आय विल प्ले. आय विल रीड अ बुक. आय will cook. I will eat भाकरी. अशी वेगवेगळी वाक्य सांगायची आहेत. चला, कोण भरातय? तयार? सांग बघू इंग्रजीत. तू उद्या काय करणार? आता दुसरं मूल. तू उद्या काय करणार? आय विल प्ले क्रिकेट. आय विल ईट बनानाज. असं काहीही सांग. आता दुसरं मूल. वेगळं वाक्य सांग. आय विल अशी वाक्याची सुरुवात कर हं. बरोबर वाक्य सांगितलं ना? आत्तापर्यंत तुम्ही एक एकच वाक्य सांगत होता. आता या पुढच्या सरावात 2-2 गोष्टी सांगायच्या. उदाहरणार्थ, मी लाडू बनवीन आणि मी पुस्तक वाचीन. आय विल मेक लाडूज. आय विल रीड अ बुक. किंवा आय विल
make ladus and I will read a book. अशा 2 गोष्टी कोण सांगेल? उद्या काय करशील? 2 गोष्टी सांग बरं. अजून कोणी सांगेल? 2 वाक्यात किंवा एकाच वाक्यात अँडचा वापर करून तू उद्या काय करशील ते सांग, पण इंग्रजीत. गुड. पाठानंतर असाच सराव टीचर घेतीलच. पण आता आपण एक गोष्ट ऐकूया. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का. आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. Once upon a time, in a small village, there lived a boy. He was as old as you. He was 10 years old. His name was Tanya. He was a shepherd. One day, he set out to take his goats and sheep to eat the green grass on the side of the river. His mother said to him, "Be careful, my son. There's a wolf in the jungle. He will eat our sheep. Be careful." And Tanya answered, "Okay, mother. Don't worry so much." As the sheep grazed peacefully by the riverside, Tanya lay down under a tree near the river. He was bored. What can I do? I am so bored, he thought. Far away in the distance, he could see some people working in the fields. Beyond the fields, he could see the village school, where many of his friends went every day. Everyone looked so busy. तान्याला अगदी कंटाळा आला होता. त्याला वाटलं सर्वजण आपापल्या कामात दंग आणि मला मात्र काहीच काम नाही. काय करावं बरं? तेवढ्यात तान्याला एक युक्ती सुचली. Suddenly, Tanya had a bright idea. "I know," he said. "I will have some fun. I will fool these hard-working people. Help! Wolf! Help! Help! Wolf!" he shouted loudly. "Help! Help! The wolf has come! He is eating my sheep!" All the people heard his voice and came running. They brought their sticks and axes and spades
and ran to help him. Fooled you, fooled you. There is no wolf. Laughed Tanya. The people of the village were happy to find that there was no wolf, but they were a little angry with Tanya. What a silly boy you are, they said as they went back to work. पहिल्यांदा गावकरी फार नाही चिडले तान्याच्या मस्करीवर, पण मग तान्या अशी मस्करी वारंवार करू लागला. Now Tanya had found a good game. Next day, he waited until all the people had started working in their fields. Then he began to shout, "Help! Help! Save me! Wolf! Wolf!" Once again, everyone left their work and ran to save him. And once again, they found that Tanya had fooled them. They were quite angry. "Don't waste our time, you silly boy," they said. सगळे लोक रागावले, तान्यावर चिडले, पण तान्या त्याला मज्जा वाटत होती. Oh, what fun! How stupid these people are. I fooled them again. I fooled them. I fooled them. So then Tanya decided to play this trick every day. The next day, he waited until everyone was busy and began to shout, "Wolf! Wolf! Help! Help! Wolf! Wolf! Come save my sheep!" But this time, a wolf really came out of the forest. He saw the nice fat sheep and began to kill them one by one. "Oh, help!" shouted Tanya. "Help! Help! Oh, please help me! There's a wolf eating my sheep! Help!" The people stopped their work and listened. They looked at each other. Then they shook their heads and went back to work. हो, मग सर्वांना वाटलं ही तान्याची नेहमीचीच मस्करी. त्यांनी तान्याच्या ओरडण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. "Help! Help! Help!" shouted Tanya. "Save me! Save my sheep! Oh, please, help me!" But no one came to help him. And the wolf killed all his sheep and ran away into the forest. आवडली का गोष्ट? आता पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांना भविष्य काळातली वाक्य बोलण्याचा सराव देतील. उद्या काय करणार अशा 2 गोष्टी इंग्रजीत सांगायच्या. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात